सत्याचा मोर्चा या मार्गामध्ये शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत। सोबतच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचेही पक्षाचेही कार्यकर्ते पदाधिकारी नेते इथं जमू लागलेले आहेत। काही पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। तुम्ही कुठून आलात? मी दक्षिण मुंबईचा जिल्हाध्यक्ष रुपेश खांडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। या मोर्चातून तुम्ही काय संदेश देऊ इच्छित आहे? ह्या मोर्चातून आम्हाला जी खोटं करून जे निवडून आलेले जी सत्ता आहे, ह्या सत्ताच्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना सांगायचं आहे की हे जे खोटं मतदार यादी तुम्ही जी प्रकाशित करून जी मागची निवडणूक जिंकलात, त्याच्या विरोधात आम्हाला आता इलेक्शन कमिशनर समोर आवाज उठवायचा आहे। हा जो मोर्चा आहे हा सत्तेचा मोर्चा नाही आहे, हा सत्तेचा मोर्चा आहे, हा सत्तेसाठी मोर्चा नाही आहे। आणि तुम्ही बघतायत की आता महाविकास आघाडी, मनसे हे सर्व कार्यकर्ते हळूहळू आता इथे जमत आहेत आणि लवकरच इथून हा जो महामोर्चा हा कधी भूतो ना भविष्य असा हा मोर्चा आंदोलन हा इथून सुरू होणार आहे। आणि तेव्हा आम्ही सगळ्यांनी एकजुटीने आम्ही हे सत्यासाठी लढाई आहे। तुम्ही कुठून आलात? आम्ही घाटकोपरवरून आलो। तुम्ही काय या मोर्चामध्ये सहभागी होऊन मेसेज देताय निवडणूक आयोगाला? आम्ही निवडणूक आयोगाला एवढंच मेसेज देऊ इच्छितो की तुम्ही जो भ्रष्टाचार केला आहे मतांमध्ये तो आता सगळ्या नागरिकांच्या लक्षात आलेला आहे आणि तुम्ही आता चोरी करून म्हणा किंवा लोकांना फसवून जी तुम्ही निवडणूक जिंकला आहात ती इथून पुढे जिंकणार नाहीत। तुम्ही कुठून आलात? मी पण घाटकोपरमधूनच आलेली आहे। आम्ही भारत जोडोमध्ये आम्ही ह्या विधानसभेमध्ये आम्ही जे काही काम केलं, तर आम्ही जेव्हा ग्राउंड रूटला जेव्हा काम करत होतो तेव्हाच आमच्या हे निदर्शनास आलं होतं की ज्या लोकांचे नावं म्हणजे बिहारच्या लोकांचे नावं आपल्या इथे त्यांचा ॲड्रेस मॅच होत नाही, काही होत नाही। एका घरामध्ये 800 लोक आहेत, म्हणजे ही वोट चोरी आहे। आणि ही वोट चोरी करून जी BJP आहे ती एकदम राजरोसपणे एकदम सांगते की हे तुमचं सगळं सत्तेसाठी चाललंय, तर नाही, हे आमचं सत्तेसाठी चाललेलं आहे। तुम्ही सत्तेच्या मार्गाने जिंका, BJPला आमचं असं सांगणं आहे। तुम्ही सत्तेच्या मार्गाने जर जिंकलं नाही तर तुम्हाला आम्ही ह्या मोर्चाच्या याने आम्ही हे सांगू इच्छितो की सत्याचा नेहमी विजय होतो आणि येस, आम्ही आता तेच सगळे दाखवून देणार आहोत की सत्याचाच विजय होणार। चा मोर्चा मार्गावरची ही प्रतिक्रिया आहे। पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात असं दिसतं आहे की सगळ्या वेगवेगळ्या पक्षाचे, विरोधी पक्षातली नेते पदाधिकारी एकत्र येत आहेत आणि विशेष म्हणजे इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे टोप्या, त्याचबरोबर चिन्ह आहेत, मफलर आहेत, गमछा आहेत। इथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आहेत, तिकडे मनसेचे आहेत, पलीकडे सेकाप, भाकप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असे लाल झेंडे तिथे दिसत आहेत। भगवे, लाल, हिरवे सगळे झेंडे इथे दिसत आहेत आणि या सगळ्यांचा हा मोर्चा इथून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत पोहोचेल आणि तिथं सगळ्यांची भाषणं होतील आणि तोपर्यंत ही जी गर्दी आहे ती गर्दी याच रस्त्यावरून पुढे जाताना थोड्याच वेळात दिसेल। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।